नमस्कार. झेपमध्ये मी अश्विनी आपलं सहर्ष स्वागत करते. मुलं पुस्तकी शिक्षणात किती हुशार आहेत यावरून पुढे जाऊन ते कोणत्या क्षेत्रात आपलं नाव कमवतील याचे अंदाज बांधणे ही तशी समाजातील प्रचलित रीत आहे. मात्र विद्यार्थी दशेत मुलांच्या अंगातील दुर्लक्षित झालेले सुप्त गुण उफाळून येणे व त्याच्या आधारे त्यांनी त्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणे याही गोष्टी घडत असतात. आज आपल्या भेटीस येणारे यशस्वी उद्योजक हे एक आगळं वेगळं उदाहरण आहे. आगळं वेगळं मी याच करता म्हटलं की शालेय किंवा कॉलेज शिक्षणात त्यांची तशी कधीच चुणूक दिसलेली नव्हती. मात्र शालेय काळापासूनच किरकोळ का होईना व्यवहाराच्या संधी गणित त्यांच्या मनात जुळली जायची व पुढे याच गुणांच्या जोडीला आवश्यक तेव्हा स्वयंपूर्ण अभ्यासूपणा, जोखीम पत्करण्याची धाडसी वृत्ती, हाती घेतलेलं काम पूर्णत्वास नेण्याची जिद्द यासारखे गुण देखील चिकटले गेले. तसेच उद्योगधंद्यात चढ उतार अनुभवताना अगदी शून्याच्या खाली जाऊन पुन्हा उभारी घेण्याची किमया ज्यांनी साधलेली आहे असे व्यक्तिमत्व म्हणजेच देश विदेशातील पोल्ट्री उद्योगाला पोषक अशा पायाभूत सुविधा, अत्याधुनिक उपकरणं तसेच तंत्रज्ञान पुरवून समृद्ध करणारे गारटेक इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे मॅनेजिंग डायरेक्टर माननीय श्री हरीशजी गरवारे. सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार. माझा जन्म 1958 साली सातारला झाला. सातारला माझे वडील कूपर इंजिनिअरिंगमध्ये काम करायचे आणि त्यांचीसुद्धा जी परिस्थिती होती ती फार बिकट होती. लहानपणी त्यांचे वडीलसुद्धा लहानपणीच वारले होते आणि त्यांनी वार लावून पुण्याला इंजिनिअरिंग केलं आणि नंतर कूपरमध्ये होते. कूपरमधनं ते 60 साली मुंबईला महिंद्रा अँड महिंद्रामध्ये त्यांना नोकरी मिळाली आणि मग आम्ही सगळे सातारहून मुंबईला प्रभात सोसायटी म्हणून आहे दादरला, तिथे राहायला गेलो. माझं सगळं बालपण जे आहे ते प्रभात सोसायटी दादर इथे झालं. मी डॉक्टर अँटोनियो डिसिल्वा हायस्कूलमध्ये शिकलो. मी तसा अभ्यासू विद्यार्थी कधीच नव्हतो, पण मला शाळेत जायला खूप आवडायचं. तर त्याचं कारण असं होतं की मला जे काही विषय आवडायचे आणि त्या विषयाचा जो काही धडा त्या दिवशी शिकवला जायचा, मी त्या धड्यांकडे एक स्टोरी म्हणून बघायचो आणि मला ती स्टोरी म्हणून समजली एकदा की मला ते बरं वाटायचं. पण मग बाकीचे कसे विद्यार्थी तो धडा झाल्यानंतर ते घोकून अभ्यास करायचे, ते मी करायचो नाही. मी परत नवीन धडा कुठला ह्याच्याकडे बघायचो. तर मी प्रत्येक गोष्ट जी समजून घ्यायचा प्रयत्न केला, हे मला नॉलेज मिळालं, माय दॅट्स इट. त्याच्या पुढे मला कोणी मला समजलं एवढं मला कळालं की मला ते बरं वाटायचं आणि मला रोज नवीन काहीतरी ऐकायचं किंवा बघायची ही नेहमी इच्छा असायची आणि म्हणून मला शाळेत गेल्यावर मला तो अनुभव दररोज मिळायचा. आता इथे लक्षात घ्या, शालेय जीवनाबद्दल सांगताना खेळ, मस्ती, आपल्या किंवा मामाच्या गावी जाऊन घालवलेल्या सुट्ट्या इत्यादी गोष्टींच्या स्मृती उफाळून येत असतात. कारण प्रत्येकाच्या पुढील व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत या सर्व गोष्टींचा कमी जास्ती प्रमाणात का होईना परिणाम हा असतोच असतो आणि हरीशजी देखील या गोष्टीला अपवाद नाहीत. मात्र जाणून घेण्यासारखी गोष्ट जी आहे तिचा मी प्रारंभीच उल्लेख केलेला आहे, ती म्हणजे शालेय जीवनापासूनच हरीशजींच्या मनात व्यवहाराच्या संधी, गणित कळत नकळतपणे जुळली जात असत. आजच्या पिढीला
तो आनंद नाही आहे जो आम्हाला असायचा की दर मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आजोळी जाणं, सातारला जाणं, सगळे भाऊ, सगळे मावस भाऊ, सगळे भाऊ आम्ही एकत्र सगळे यायचो आणि तिथे खूपसे माझे चांगले छान अनुभव आहेत तिकडचे. तर त्याच अनुभवाचा एक भाग म्हणजे सातारला एकदा आम्ही दिवाळीच्या वेळेला गेलो होतो आणि तेव्हा लक्षात आलं होतं की तिथे जे बाण असतात आपण दिवाळीत उडवतो ते 5 पैशाला मिळायचे आणि मुंबईमध्ये ते बाण जे होते ते 25 पैसे 30 पैसे असे त्याचं महाग असायचे. तर मला त्यावेळेपासनं एक लहानपणीच मी ठरवलं होतं की मला धंदा करायचा आहे, मी कधी नोकरी करणार नाही. आणि मला ही जेव्हा एक अपॉर्च्युनिटी दिसली त्यावेळेला आम्ही विचार केला, आम्ही ऑफकोर्स आम्ही भाऊ होतो सगळेजण, आम्ही विचार केला की जर आपण तिकडनं आणले 100 बाण कुठनं आणि जर इथे विकले तर आपल्याला त्याच्यामध्ये नफा होईल. आणि मग आम्ही तसं प्लॅन केलं आणि ते आम्ही आणले. आणि पण त्या प्लॅनिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा होता की ते जे बाण असायचे ते साधे कागदाचे असायचे, वर्तमानपत्रांनी गुंडाळलेले असायचे, त्याच्यावर चांदी नसायची. तर आम्ही ते त्या बाणाला चांदी लावायसाठी मी शाळेतनं येता जाता जेवढे पानाची दुकानं होती त्या पानाच्या दुकानातनं चांदी गोळा करायचो आणि ती चांदी गोळा करून ती आणायची आणि मग आम्ही ती चांदी लावून ते बाण त्यावेळेला 5 पैशाचे 10 पैशाच्या सोसायटीमध्ये सगळे विकले होते. हरीशचा कल लहानपणापासूनच बिझनेसमध्ये होता. सगळी मुलं गच्चीवर पतंग उडवायची आणि पतंग समजा त्यांची भूल झाली तर त्यांना नवीन पतंग आणायला लागायची. तर हरीशच्या मनात हा विचार आला की त्यांनी डोंगरीला जाऊन स्वस्तात पतंग आणले, मांजा आणि पतंग, आणि ते गच्चीत ॲक्च्युली त्यांनी दुकान मांडले. म्हणजे थोडक्यात त्यावेळेपासूनच त्याचा कल होता धंदा आणि बिझनेस करण्याचा. ह्या हरीशचं व्यक्तिमत्व असं आहे की तो परिस्थिती कोणची असू दे त्याच्यातनं तो मार्ग काढायचाच. म्हणजे एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे त्याची. परिस्थितीला तो जुमानत नव्हता कोणची. आणि मी ठरवलं होतं की फक्त धंदा करायचा आणि कधीही नोकरी करायची नाही. आणि धंदासुद्धा जो करायचा हे सुद्धा इतकं पक्कं होतं की मी कुठल्याही कंपनीचा व्हेंडर होणार नाही. कारण माझे वडील महिंद्रामध्ये असायचे तेव्हा मला व्हेंडरचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे लक्षात यायचे. त्याच काळात मला एक म्हणजे तो काळ कदाचित माझा 10वीतला वगैरे असेल की त्यावेळेचा. तर त्या काळामध्ये एक दुसरी अपॉर्च्युनिटी मी जी बघितली की त्यावेळेला टेप रेकॉर्डर नवीन होते आणि टेप रेकॉर्डर नवीन असताना तेव्हा कॅसेट्सवरती गाणी जी आहेत ती टेप करायला लागायची आणि ती त्याची प्लेलिस्ट तयार करणं वगैरे हा कन्सेप्ट नव्हता. आणि तो कन्सेप्ट आणण्यासाठी तुम्हाला ते गोळा करणं हा अवघड भाग होता. तर त्यावेळेला मला ते लक्षात आल्यानंतर मी माझे जितके मित्र होते यांच्याकडे रेकॉर्ड प्लेयर्स होते आणि त्यांच्याकडे त्या रेकॉर्ड्स होत्या ह्यांचा मी अभ्यास केला. आणि लोकांना मी सांगायचो की तुम्हाला जर कुठली पण प्लेलिस्ट पाहिजे असेल तर मला सांगा, मी करून देईन. मोहम्मद रफी असो, किशोर कुमार असो, आणि तुम्हाला कॅसेटसुद्धा मी एकदम अप्रतिम क्वालिटीच्या TDKच्या किंवा सोनीच्या देईन. आणि असे करून मी तोसुद्धा काही काळ तोही व्यवसाय केला. आणि हे सगळे व्यवसाय करायला भांडवल लागायचं. तर ते भांडवल म्हणजे मला अगदी लहानपणाचं भांडवल त्या बाणाच्या वेळेचं आठवतं. आम्ही काय करायचो की त्यावेळेला आपल्याकडे पाहुणे सगळे घरी राहायला यायचे खूपशे, आणि घरी आलेले पाहुणे असतात ते बक्षीस म्हणून काहीतरी पैसे द्यायचे. नमस्कार केला की पैसे. मग त्या पाहुण्याला आम्ही 2-2दा नमस्कार करायचो आणि त्यांच्याकडनं ते पैसे असे करून ते पैसे जमा करायचे. आणि असं करत करत मी 75 साली SSC झालो आणि SSCमध्ये माझं 2% डिस्टिंक्शन चुकलं. मला 68 मिळाले. 68% मिळाले. पण माझ्या घरात कोणाला विश्वासच बसेना की हा पास होईल म्हणून, कारण मी कधी अभ्यासच करायचो नाही. हरीशचा आणि माझा मैत्रीचा हा प्रवास अव्याहतपणे सदासर्वदा बहरणारा गेली 60 वर्ष आणि अधिक काळ चालू आहे. आम्ही दोघं कर्मधर्म संयोगाने शाळेत एकत्रित आलो आणि KG पासनं ते 11वीपर्यंत डॉक्टर अँटोनिओ डिसिल्वा दादर या शाळेत दरवर्षी आम्ही एकच बाग शेअर केला आणि त्याची निश्चिती आणि निश्चिती हरीशच करायचा. आम्ही दोघांनी सदासर्वदा एकाच बाकावर 2-3 वर्ष सोडली तर
सरळ एकत्रच आमच्या अभ्यासाचा प्रवास केला. 11वी नंतर मी IIT मुंबईला गेलो. हरीश रुपारेल कॉलेजला BSc ला गेला. मात्र 11वी नंतर 1988 साली जेव्हा मी त्याच्या बॉब सोडा या त्याच्या उद्योगाला भेट द्यायला गेलो, तर त्यानेच मला बोलवलं, पहा मला काही इम्प्रूव्हमेंट सांग म्हणून. तर मी हे कळलं मला की ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर ऑफ अ प्रीमियर एंटिटी लाईक लार्सन टुब्रो मी जे काही करतो त्याच्या पलीकडे जाऊन हरीशने बरंच काही मूलभूत लेवलपासून जे काही चालू केलं आहे तो फार मोठा संसार आहे. हरीश हा एक ढंगी बहुपैलू असा चतुरस्र व्यक्तिमत्व आहे. एखाद्या सफल आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवन प्रवासाची उकल करताना शाळा, कॉलेज व त्यानंतर उमेदवारीचा काळ अशा विविध टप्प्यात म्हणा किंवा वयात म्हणा त्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यामागे काही ठोस कारणे असतात आणि ती जाणून घ्यायची असतात. म्हणजे बघा कसं, हरीशजी शिक्षणात हुशार विद्यार्थी नव्हते, मात्र नॅशनल सायन्स टॅलेंट या प्रदर्शनात त्यांनी औषधाकरता टोबॅकोमधून निकोटीन वेगळं करण्याचा प्रयोग हाती घेतला. कॉलेजमध्ये ते सायन्स शाखेला होते, पण पुढे जाऊन त्यांनी BCom पूर्ण केलं. SSC झाल्यावर मी सायन्स जॉईन केलं. तर मला 68% मार्क मिळून सुद्धा मला पाहिजे होते रुपारेलला ॲडमिशन, पण काही कारणास्तव मिळाली नाही. म्हणून मला खालसामध्ये ॲडमिशन मिळाली सायन्सला. आणि मला एवढंच माहीत होतं की धंदा करायचा असेल तर थोडंसं कॉमर्सचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तर माझा भाऊ पुढच्या म्हणजे दुसऱ्या वर्षी म्हणजे तो जेव्हा SSC पास झाला तेव्हा त्यांनी ठरवलं की नाही मी सायन्सच करणार, कॉमर्स करणार नाही. आता त्यांनी तसं ठरवलं. मी म्हटलं नाही, मग मी आता सायन्स सोडतो आणि मी कॉमर्स करतो. म्हणून मी कॉमर्सला गेलो. पण त्यातली एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कॉलेजमध्येच असताना माझी जी आता धर्मपत्नी आहे रेखा, हिची आणि माझी ओळख साधारणपणे 77-78 साली झाली. आणि आज जे काही मी आहे ती जे काही केलेलं आहे ती त्या दिवशीपासून माझी खरं म्हटलं तर पार्टनर आहे. तिला ती सगळ्या सुखादुःखामध्ये ती सहभागी आहे. आणि त्यावेळेलासुद्धा तिने तिच्या परीने जे मी केलं, म्हणजे त्यातली तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे त्यावेळेला माझा मित्र होता. त्याच्या मित्राचं चष्म्याचं दुकान होतं आणि त्या चष्म्याच्या दुकानामध्ये मी एकदा बसलो असताना तिथे ते चष्मा साफ करायचं एक लेन्स क्लिनिंगचं केमिकल असायचं. आणि मी त्या मित्राला म्हटलं बाबा मीच तुला बनवून देतो ना केमिकल. मग आम्ही त्यावेळेला मी त्याचा अभ्यास केला आणि त्यावेळेला लेन्सो क्लीन म्हणून माझं एक ब्रँड सगळं तयार केलं. आणि तो ब्रँड लेन्सो क्लीन करणं माझ्या मिसेस जी आहे रेखा जी आहे ती JJ स्कूल ऑफ आर्टची स्टुडंट होती. त्यामुळे तिने ते लेबल करायला मला सगळी मदत केली आणि ते मी शोधून त्याच्या बाटल्या आणल्या आणि साधारणपणे 6 महिने मी तो व्यवसाय केला. आणि हे सगळं चालू असताना माझे वडील जे होते त्यांनी त्यांनी VRS घेतली होती आणि VRS घेऊन त्यांनी एका प्लास्टिक मेटलायझिंग म्हणून कंपनी होती त्या कंपनीमध्ये त्यांनी काही शेअर्स घेतले होते. तर माझ्या वडील म्हणाले की तू मला मदत करायला माझ्याबरोबर येशील का, तर तू कर. म्हणजे थोडक्यात त्यांना असं वाटत होतं हा काय करणार नाही म्हणून त्याला काहीतरी लावूया कामाला म्हणून माझ्या दृष्टीने. पण ते म्हणाले तू माझ्याबरोबर ये. मग मी त्यांच्याबरोबर त्यांच्या बिझनेसमध्ये म्हणजे त्यात भरपूर पार्टनर होते त्या मी कामाला लागलो तिथे. आणि मी ते करत असताना माझ्या एक लक्षात आलं की ह्यांच्या डिस्कशनमध्ये दरवेळेला असायचं की प्रॉफिट कमी होतं आहे. आणि मग मला नंतर लक्षात आलं की का प्रॉफिट कमी होतं आणि कुठेतरी गडबड आहे. आणि मग ती गडबड मी ओळखली आणि ती सांगितली. तर मग त्या सगळ्या पार्टनरमध्ये थोडंसं प्रॉब्लेम झाला. आणखीन ती कंपनी शेवटी बंद झाली. त्या काळात माझ्या वडिलांचं एक घर होतं जे त्यांनी सातारला बांधलं होतं बंगला 1960 साली. तो त्यांनी विकायचा ठरवला की तिथे कारण सातारला कोणी जायचं नाही आणि म्हणून त्यांनी विकायचा ठरवला. तो त्यांनी विकला आणि त्यांनी एक नाना चौकमध्ये एक जागा घेतली आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी सोड्याची हाताचे मशीन असलेली फॅक्टरी होती. आणि मला वडील म्हणाले की तू हे बघशील का. म्हटलं हो बघीन मी.
आणि मी ती जी काय 2 खोल्यामध्ये ती फॅक्टरी होती ती मी बघितली आणि त्याच्यामध्ये तो सोडा मॅन्युफॅक्चरिंगचा छोटेसे मशीन्स होते आणि मग त्याच्यामध्ये मी लक्ष घालायला सुरुवात केलं. ह्या व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन खूप होती. मोठमोठ्या कंपन्या असायच्या. आणखीन ते छोट्या कंपन्यांना विकून द्यायचे नाहीत. मग त्या छोट्या कंपन्यांच्या बाटल्या विकत घेणं किंवा त्या घेऊन टाकायच्या की दुसऱ्या दिवशी छोट्या कंपन्यांना भरायलाच काही राहत नाही, असे त्यांची वॉरफेअर असायची. तर ह्याला मात करण्यासाठी म्हणून मग मी असे काही चांगले कस्टमर्स शोधले आणि चांगले म्हणजे अशा ठिकाणी कस्टमर शोधले की जिथे मोठ्या कंपन्या जाऊ शकत नाहीत वेळेवर. आणि तो एक भाग म्हणजे सगळ्यात मी शोधला होता मार्केट, ते होतं दाणा बंदर. त्या दाणा बंदरमध्ये व्यवहार सकाळी 6ला सुरू व्हायचा आणि 6च्या त्या आधीच सुरू व्हायचा आणि सगळे हमाल जे असतात त्यांना एकच असतं की त्यांना एक सोड्याची बाटली घेतात, अर्धी पितात, अर्धी तोंडावर फिरवतात आणि सोड्याचं कन्झम्पशन त्या सकाळी भरपूर असायचं. तर मी तिथे लिटरली माझी स्वतःची 3 व्हीलर असायची छोटी ती चालवायचो, भरायचो 25-30 क्रेट आणि सकाळी 6 वाजता मी दाणा बंदरमध्ये रोज हजर असायचो. आणखीन माझा 25 क्रेट मी तिथेच विकायचो. ज्यावेळेला सुरुवातीचा धंदा चालू केला सोडा वॉटर, त्यावेळेला साहेब आणि मी अशी आम्ही 3च माणसांनी चालू केला होता धंदा. आम्ही प्रोडक्शनचं फिलिंग करून साहेबांबरोबर डिलिव्हरीला जायचं. साहेब स्वतः 3 व्हीलर टेम्पो चालवून लोडिंग अनलोडिंगचं काम आमच्याबरोबर साहेबांनी सुद्धा केलेले आमच्याबरोबर काम परिपूर्ण करीत होते. मग मी आणखीन दुसरे माझ्याकडे चांगले कस्टमर कुठे शोधायचे, तर मी रेल्वेजमध्ये सुरू केलं, इंडियन नेव्हीमध्ये सुरू केलं. मग एकेकाळी तर 1 वर्षाचं इंडियन नेव्ही बॉल जो होता तिथे मी सोडा स्पॉन्सर केला होता आणि माझ्या लेबलच्या बाटल्या आणि त्याच्यावर नेव्ही बॉल लिहिलं होतं. ती एक नाईट मी त्या दिवशी स्पॉन्सर केली होती सोड्याची. चांगले कस्टमर कसे आणायचे ह्याच्यावर विचार करता करता माझ्या एक लक्षात आलं की जर आपण जे मुंबईतले प्रतिष्ठित जे मोठमोठे रेस्टॉरंट्स आहेत तर त्या रेस्टॉरंट्समध्ये गेलो आणि त्यांना जर सांगितलं की तुमच्या टेबलवरती, मग मी त्यांना जाऊन सांगितलं की तुमच्या टेबलवर ह्या बाकीच्या ज्या सोड्याची बाटली जेव्हा दिसते हे बरोबर दिसत नाही, म्हणजे तुमच्या डेकॉरला हे शोभत नाही. तुमची क्रॉकरी, तुमचा ग्लास हा सगळा तुमच्या नावाचा असतो, पण ही जेव्हा बाटली समोर येते ह्याच्यात हे मला बरोबर दिसत नाही. ह्याच्याऐवजी जर तुम्ही तुमची स्वतःची बाटली आणि ज्याच्यावर तुमचा ब्रँड असेल अशी जर तुम्ही बाटली केली सोड्याची आणि जर त्याच्यातनं तुम्ही जर सोडा दिलात तर तुमचं कस्टमरसुद्धा तुम्हाला ॲप्रिशिएट करेल आणि दिसायलासुद्धा ते बरोबर दिसेल, ते बारसारखं दिसणार नाही. तर अशी कल्पना खूपशा रेस्टॉरंटना, म्हणजे त्यावेळेला मी ड्रमबीट आहे, शालीमार आहे, भरपूर रेस्टॉरंट्स होते, फ्लोरा होतं, ह्या सगळ्या मालकांकडे जाऊन भेटून. पण ह्याच्यात माझा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय व्हायचा की बाटली त्यांना सांगायचं आहे बाटली तुम्ही आणायची आणि मी तुम्हाला फक्त प्रिंटिंग, म्हणजे बाटली प्रिंट करायचं सुद्धा ते खर्च द्यायचे आणि मी फक्त तुम्हाला भरून देईन. त्यामुळे असं केल्यामुळे काय झालं की माझा जो मेन खर्च बाटली कॅपिटलचा होता तो गेला आणि हे जे वॉरफेअरमध्ये ज्या दुसऱ्या कंपन्या बाटल्या तुमच्या उचलून घेऊन जायच्या ते आता घेऊन जाणं बंद झालं, कारण ती त्या रेस्टॉरंटचीच मालकी झाली. त्यामुळे तो मालक त्या बाटल्यांना हात लावून द्यायचा नाही. त्यामुळे माझा दोन्ही बाजूनी त्याच्यामध्ये फायदा झाला की मला चांगले परमनंट कस्टमर मिळाले, मला त्यांच्याकडनं इन्व्हेस्टमेंट मिळाली आणि नाव पण झालं आणि चांगले कस्टमर पण मला मिळाले. हरीश गरवारे से मेरी दोस्ती हुई थी 1980 में. ड्रमबीट करके एक रेस्टोरेंट था तारदेव में, वहाँ वो मैं मैनेज करता था और हरीश मेरा बहुत अच्छा कस्टमर था. एंड उसके साथ मेरी दोस्ती इतनी बढ़ गई क्योंकि वो एवर स्माइलिंग हरीश था. हमारे रेस्टोरेंट में उसने सजेस्ट किया की आप अपने खुद का ब्रँड का सोडा यूज करो. तर खरं सांगू का तुम्हाला, हरीशला मी हरीश म्हणून कधीच बोलायचो नाही, मी तिला गरवाऱ्याच म्हणून म्हणायचो. काय रे गरवाऱ्या, कसं आहेस, काय नाही. 1980 साली मी एक प्रोजेक्ट बनवला होता. ड्रमबीट नावाचं रेस्टॉरंट केलं होतं तारदेवला. दॅट वॉज द फर्स्ट फाईन डायनिंग रेस्टॉरंट त्या एरियामधला. मग एक दिवस त्यांनी मला सांगितलं की आपण एक काम करूया का, जर का तुझी हरकत नसेल तर. म्हटलं सांग, काय प्रॉब्लेम नाही. मला तुम्ही ड्रिंक देता ना, ड्रिंकवर सोडा द्यायचा. तर समजा मी तुला तुझी बाटलीवर ड्रमबीट नाव दिलं आणखी त्यात सोडा बनवून दिला तर काय होईल. अरे म्हटलं इट विल बी युनिक आयडिया.
उसकी मिसेस रेखा ने बहुत खूबसूरत बॉटल्स हमारे लिए डिज़ाइन किए। उसमें हम लोग हमारे खुद का ब्रांड सोडा यूज़ करते थे। तो उसका जो ये सोडा था, हर एक रेस्टोरेंट जिस हमारे एरिया में था, सब लोग उसके अपने अपने रेस्टोरेंट के ब्रांड का सोडा यूज़ करते थे। वो बहुत सक्सेस हो गया। द बिगेस्ट क्वालिटी ऑफ हरीश वॉज हिज इंटेलिजेंस एंड हिज ह्यूमिलिटी। वो एकदम हम्बल था और मुंह पे हमेशा एक रौनक रहती थी, उसकी स्माइल रहती थी और लेबर के साथ बहुत वो प्यार से बात करता था, पेश आता था। अत्यंत धडपड्या म्हणजे ड्रमबीटला असताना सुद्धा त्याच्यानंतर मी माझा एक पार्टनर होता अमित सहगल, गरवारे, आणखीन त्याचा मित्र पंडित, आणि भरपूर मजा केली. इकडे जा तिकडे जा, बिअर प्या, रेस्टॉरंटमध्ये जा, आणि नेहमी इकडे तो त्याच्या फॅमिलीबरोबर यायचा. आणि त्याची बायको एकदम शांत. हरीश म्हणजे एकदम बोलगेवडा, बायको तेवढीच एकदम मितभाषी. पण मग ती दोस्ती तशी कायम राहिली होती. मी तुम्हाला खरं सांगतो मनापासून की हा ग्रस्त एवढं काहीतरी कॉन्क्रीट करेन आणि एवढा मोठा होईल हे खरोखरच मला वाटलं नव्हतं. माणूस आपली रोजीरोटी कमवण्याकरता काम करत असतो, नोकरी व्यवसायात उद्योगधंद्यात धडपडत असतो. पण त्याचवेळी नियतीचे नेमके काय खेळ चालू असतात आणि त्या माणसाचं प्रारब्ध त्याला नेमकं कुठे घेऊन जात असतं हे सहसा लक्षात येत नसतं. आता हेच बघा ना, पावसाळ्यात मुंबईत पिण्याचं पाणी गढूळ येणं हे तसं 70च्या दशकात देखील होतं. पण स्वच्छ सोडा बनवायचा तर हेच गढूळ पाणी स्वच्छ करणं भाग होतं, नव्हे अनिवार्य होतं. आणि आपल्या स्वभावानुसार हरीशजींनी हे आव्हान स्वीकारलं. सोड्याचा व्यवसाय सुरू असताना मला एक मोठा प्रॉब्लेम सहन करावा लागायचा आणि तो म्हणजे त्या काळी मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी यायचं. ते पाणी प्रोसेस करायला किंवा ट्रीट करायला जो प्लांट लागत होता तो फार वेगळा होता. कारण आपल्याकडे जे पाणी येत होतं त्याच्यामध्ये जी माती आतमध्ये असायची ती फार फाईन असायची आणि ते फिल्टर करणं अवघड होतं. म्हणून मुंबईला कित्येक वर्ष तो प्लांट आला नाही. पण ह्या प्रॉब्लेममुळे मला सोडा विकायला नेहमी पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम यायचा आणि त्याच्यामुळे कस्टमर हा नाराज व्हायचा आणि हा विषय मला सारखा त्रास द्यायचा. मग मी ठरवलं याच्यावरती की आपण याच्यावर अभ्यास करूया की आपल्याला कुठल्या प्रकारचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट लागेल इथे. मोठ्या भावाला सांगितलं की मला माहीत होतं की त्याचा मित्र एक आहे, त्याच्याकडे ब्रिटिश काउन्सिलचं कार्ड होतं. मी त्याला सांगितलं, बाबा रे त्याच्याकडनं कार्ड घे आणि आपण जाऊन पुस्तकं ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीमध्ये जी आहेत ह्याच्यावरती वॉटर ट्रीटमेंटवरती आणू. तर आम्हाला तिथे एक डॅगर माउथ म्हणून वॉल्यूम सापडले. ते 8-10 वॉल्यूम होते, जास्तच होते. तर ती आम्ही सगळे आणले, त्याच्या सगळ्याच्या फोटोकॉपी काढल्या. त्या 3 दिवसात केलं काही नाही, ती सगळी पुस्तकं आणली आणि फक्त फोटोकॉपी केल्या. मग त्याच्यावर अभ्यास केला आणि मग मी माझा स्वतःचा फिल्ट्रेशन प्लांट तयार केला. आणि ती एक माझ्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट होती की मी त्याच्यामुळे वॉटर ट्रीटमेंट ह्या व्यवसायामध्ये पण काम करायला सुरू केले. कारण मी जेव्हा प्लांट केला तेव्हा काही बॉटलिंग कंपनीज आहेत, त्या बॉटलिंग कंपनीजनी सुद्धा मला सांगितलं की आम्हाला असा प्लांट पाहिजे. आणि असं करताना माझा जेव्हा सोड्याचा हा व्यवसाय होता तिथे मला पण एक लक्षात आलं होतं की मला आणखीन चांगली मशिनरी पाहिजे. मग त्यावेळेला मी एक पारसी गृहस्थ होते, त्यांच्याकडे एक बॉटलिंग प्लांट मला माहीत होतं की इंग्लिश प्लांट होता, पण त्यांना तो विकायचा होता. तर मग मी ऑफकोर्स माझ्याकडे पैसे नसायचे काही एवढे आणायला, कारण कॅपिटल हा विषय दरवेळेला प्रॉब्लेम होताच. तर मी त्या गृहस्थाला जाऊन माझ्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटबद्दलचं महत्त्व सांगितलं आणि तो म्हणाला, मला ठीक आहे, मला तू प्लांट दे. मी म्हटलं मी तुला देतो, एक्सचेंजमध्ये तू मला बॉटलिंग प्लांट दे. मग असं करून मी त्याला प्लांट दिला, त्यांनी मला एक बॉटलिंग प्लांट दिला आणि माझ्याकडे मग एक ऑटोमॅटिक जो प्लांट असतो तो छोटा का असेना पण तो माझ्याकडे सोड्यासाठी आला. तो